कौतुकानं ती लोक ही पारदेव अमके तमके कुठंतरी जंगलात जायची, एखादं काहीतरी शिकार करून आणायची, शाहू महाराज फुल टाकायचे, हा एवढी. त्यावेळेला मुंबईनं जिल्हा परिषदनं पंचायत समितीतनं ग्रामपंचायतीला यायची होती, झिरपत. आर्य अनार्य हे जी म्हणजे आपले पूर्वज होते त्यावेळेपासून ही जाती संस्कार रुजलेले. सहज विचारलं जातं, तू कोणाचा बाबा, त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आता सगळं ते मोडीत आलंय, कोण पाळत नाही आता. कोण पाळतं आता, काही कोणी पाळलं जात नाही. आता उलट हे रिझर्वेशनमुळं त्या लोकांना असं आम्हा फायदा झालेला आहे. जी शिकली, जी चांगल्यापैकी ह्याच्यात राहिली, त्यामुळं त्यांना म्हणजे खूप अभिमान वाटतो उलटा त्या गोष्टीचा. काही त्यात गैर मानायचं काही कारण नाही. शाहू महाराज कुठलीही जातीव्यवस्था पाळत नव्हते, एक. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यासाठी धरणं, कालवं, सगळ्या इतर सुधारणा केल्या. शहरासाठी रस्ते, सगळ्या बाबतीत नंतर जे शिक्षण हुशार निघायचे, भले मग तो कुठल्याही जातीचा असो, त्याला कधी त्यांनी हे केलं नाही, म्हणजे नाकारलं नाही. त्याला प्रोत्साहन देऊन अगदी परदेशात सुद्धा पाठवून मोठं केलं शाहू महाराजांनी. शाहू महाराज आदर्श व्यक्तिमत्व. एवढं कोण त्या काळात करायला लागलं. आता ठीक आहे, त्यावेळेला तेवढं शक्य नव्हतं. उलटं शाहू महाराज तर एखाद्या गोष्टीचे हे झालं वाटलं त्यांना की भले खालच्या वर्गातल्या माणसाला हॉटेल काढायला लावायचे आणि तिथं जाऊन आपण भजी खात बसायचे. ही लोकांनी बघून ती आदर्श घ्यावा, अशी बरीच उदाहरणं ही केली. त्यांच्या सिक्युरिटीत शाहू महाराजांच्या सगळे मांग, चांबार, पारधी, सगळ्या जातीचे गोंड लोक, हे ते सगळे लोक त्यांनी ठेवली होती. आणि त्या लोकांना त्यांनी इतकं सांभाळलं, चांगलं हे केलं. तर कौतुकानं ती लोक ही पारदेव अमके तमके कुठंतरी जंगलात जायची, एखादं काहीतरी शिकार करून आणायची, शाहू महाराज फुल टाकायचे, हा एवढी. कारण त्यांची भाषाच तशी, खावा नाही त्यांना म्हणायची त्यांची पद्धत, खा एवढं. आणि ती कौतुकानं शाहू महाराज खायचे. त्या काळात हे सोपं नाही. खूप सांभाळलं शाहू महाराजांचं. राधानगरीचं धरण त्यांनी बांधलं. आज ते धरण काय स्टेज आहे, सगळे सुफलाम झाले. कोल्हापूरचं पाणी, कोल्हापूरची हवा, कोल्हापूरची जमीन, इतकं काय ते आदर्श आहे. ऊस पीक आपला 8 रिकव्हरी असली, त्यांची 11-12 असती. दीडपट भाव देतात तिथले कारखाने. आपल्याने 2000 दिला आपल्या कारखान्याने, तिथले 3000 रुपये भाव देतात. कारण त्यांची क्वालिटीच तशी सगळ्या गोष्टीने. आणि सांभाळली होती पंचगंगा नदी, सगळे लिफ्ट इरिगेशन. केवढं मोठं त्यांचं कार्य आहे शाहू महाराजांचं. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी जी शाहू फुले आंबेडकर जी कौतुक आहे, त्याला अर्थ आहे. ते काय उगीच नावं लोक घेत नाही ती कोणाचं. चांगली गोष्ट आहे. कोल्हापूरला पहिली रेल्वे कोल्हापूरला त्यांनी नेली मिरजवरला त्या काळात. सगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी कोल्हापूरला हे केले, म्हणजे पुरवले त्या काळात. आपल्याला काहीच नव्हतं त्यावेळेला इथं. त्या काळात कोल्हापूर आपल्यापेक्षा साधारण 60 ते 70 वर्ष पुढं आहे. आपण आज जे आहे ते मागच्या 60-70 वर्षापूर्वी आमच्या जन्माच्या वेळेला ती लोक तिथपर्यंत होती. आपण आत्ता सुधारलो. खूप हे बंधारं, शेकडो बंधारं पंचगंगेवर कोल्हापूरला. शिकारी ताकद, त्यांचे ते पैलवानचे सांभाळायचे, पैलवानला प्रोत्साहन द्यायचं, त्यांना मास्तर नेमायचे, त्यांना खाणं पुरवायचं, त्याच्या कुस्त्या करायला लावायचे. त्या काळात पंजाबवरनं इकडनं लांब तिथे येऊन पैलवान कुस्ती खेळायचे.
हे सगळं शाहू महाराजांची कृपा आहे. खासबाग मैदान हे ते त्यावेळेला केलं. त्यानंतर शेती करायला लागलो. शेती नेहमी माझी तोट्यात असायची. मग नंतर गावकऱ्यांनी हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं. मग त्यांनी सगळं माझा स्वभाव बघून हे करून माहिती जरा त्यातल्या त्यात खेडेगावात असणारा माणूस म्हणून माझी निवड केली एकमतानं बिनविरोध. मग त्या सुरुवातीची 5 वर्ष गेली. त्यानंतर दुष्काळ अमकं तमकं दरवर्षी कलेक्टरने 1-1 वर्ष वाढवून सुरुवातीला 8 वर्ष मी सरपंच होतो. त्यानंतर पुन्हा 5 वर्ष सरपंच मी होतो. त्यानंतर पुन्हा 5 वर्षे, टोटल 18 वर्षे मी सरपंच होतो. या 18 वर्षानंतर पुन्हा माझ्या सुनबाई झाल्या 5 वर्षे. त्यानंतर आता माझा मुलगा 5 वर्षे. अतिशय ताकदीचं पद आहे. सगळ्यात पॉवरफुल सरपंचाच्या अंगात जर हिंमत असेल त्याला म्हणजे नो चॅलेंज असं पद आहे. आणि विशेषतः माझ्या सरपंचकीचा काळ गावात पहिले एक दगडसुद्धा कोणाने ठेवला नव्हता कुठल्या लोकांनी, म्हणजे बांधकाम नव्हतं. सगळ्या 5 वाड्यावर मी शाळा बांधल्या, ग्रामपंचायतीचं ऑफिस बांधलं, आईस ऑफिस असं बांधलं यात मस्तपैकी, सगळ्या बालवाड्या बांधल्या. नंतर असं थोडी कुठली मी कसर ठेवली नाही. आणि कामाची क्वालिटी अशी ठेवली, आता माझ्याबरोबर कामं झालेली त्या काळात 2-2दा 3-3दा त्यांच्या रिपेरी झालेले. माझ्या कामाचा अजून एक दगड हललेला नाही, वैशिष्ट्य माझं. तर साहेब खूप जीव लावून मी कामं केली. कुठं गावाला खेडेगावला ह्याला गावाला गेला असतं रात्रीच्याला 12 वाजता जरी आलं गावात माघारी, ती बांधकाम वाळलं दिसली की स्वतः बादली घ्यायची आणि ती भिजवायची. इतकं जीव लावलं आणि त्याचं मला म्हणजे खूप समाधान मिळते. खूप चांगलं काम मी केलं. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण 18 वर्षाच्या काळात माझ्या सरपंचकीच्या विरोधात कुणीही 2 बोटाची चिठ्ठी तक्रारीची लिहिली नाही, कुणीही तक्रार केली नाही. इतकं म्हणजे सगळं गाव सांभाळून मी सरपंचकी केली. आणि इथं माझे भाचा नंदकुमार पवार मरोड्याचे ते सभापती असायचे. कुठलीही योजना आली की कळलं की बाद झालं ती घ्यायचीच, कळलं की बाद झालं ती घ्यायची आणि ती करून दाखवायची. सगळं चांगलं कामं केले. आणि चांगलं म्हणजे सरपंच ही पद त्या काळात फंड नसायचे, अगदी किरकोळ असायचं काहीतरी ते. आता करणाऱ्या माणसाला सध्या या काळात डायरेक्ट दिल्लीवरनं फंड आहेत. त्यावेळेला मुंबईनं जिल्हा परिषदनं पंचायत समितीतनं ग्रामपंचायतीला यायचं, ती झिरपत आणि त्यात आम्ही कामं केलेली आणि ती चांगली केलेली. याचं मानसिक समाधान आहे. ज्वारी घरची, अगदी तुरीच्या दाण्यासारखी ज्वारी असायची पांढरी पीक. गहू खपली गहू असायचं, जोड गहू म्हणजे त्याला. हे असलं रेशनचं ही ते कोण खात नव्हतं त्यावेळेला. खपली गहू. घरी एखाद दुसरं जनावर असायचं दुधाचं, ती घरी चांगलं दूध, चांगलं ताक, चांगलं दही, चांगलं तूप हे असायचं. त्यामुळं आमच्या काळातल्या बऱ्याचशा लोकांना अजून दवाखाना माहीत नाही, एक गोळी खात नाही ते अजून. काही लोक काय लोकांना ती त्यांना म्हणजे मानलंय. खूप चांगलं असायचं. भाजीपाला सगळा असायचा, चुका, शेपू, मेथी, आता जे आहे ते सगळं असायचं. टमाटे, भाजीपाला मुळा, रानभाज्या पातर, नंतर तांदूळचा माठ असायचं त्या काळात. आणि सगळं प्युअर असायचं. माणसाला खूप समाधान. अगदी घरच्या ज्वारीची भाकरी चुलीवर भाजलेली आणि भाजी घेतली, काय जेवण व्हायचं. आता कुठलंही सगळं असं तसंच आहे. रानात ओलेल्या मग आपण खत टाकल्यानंतर त्या खतात आलेल्या भाज्या असायच्या, त्या तांदूळचा, पातर, माठ, पुन्हा कुंजीर, ती कोरडूची भाजी, खुरपायचं काय, कापूस वेचायचा, मिरच्या तोडायच्या, गहू कापले, खपली कापली. धान्य नव्हतं, जनावराला चारा नव्हता आणि पाणी नव्हतं, तिन्ही गोष्टी नव्हत्या. तर तिकडनं पुन्हा अमेरिकेवरनं मिलो म्हणून तांबडं ज्वारीसारखं आलं होतं.
गहू आला होता PL 486 म्हणून करार भारत सरकारनं केला होता अमेरिकेशी. त्या योजनेखाली गहूही आला होता. ते गहू, मिलो आणि तांदूळ असं त्यावेळेला मिळायचं. स्वस्ताही खूप होती त्या काळात काय, पण तेवढेही पैसे नसायचे. मग सरकारनं दुष्काळी कामं काढली. फुकटचे पैसे वाटायचं या आता वाटते तसं, त्याच्याऐवजी काम करून पैसे. मग चला कुठं मागणी करायची अवकाश, गर्निकीचे मारापूर रस्ता करा लगेच मंजूर, अमकाच्या अमका रस्ता लगेच मंजूर, अमका तळं लगेच मंजूर. मग त्याच्यावर साहेब ₹1.5 हजेरी होती पर डे पुरुषाला आणि तेवढीच बायकांना. ते ₹1.5 हजेरीचे म्हणजे साधारण 6 दिवस काम चालायचं आठवड्यातनं. 6.5-9 आठवड्याला मिळायचं. आधी सरकारनं सुकडी म्हणून एक हे पाठवलं होतं, पौष्टिक असं खाणं होतं. ते थोडं 100-200 ग्राम प्रत्येक मजुराला ते सुकडी, अधिक हे ₹10 एवढ्यावर दिवस भागायचे असं व्हायचं. मग ते पूर्ण 2 वर्षे लोकांनी हात काढले. तिकडनं माल यायचा. माझ्याकडे त्यावेळेला रेशन दुकान होतं सोसायटीचं मारापूरच्या. तर साहेब आठवड्यातनं 2 वेळा सरकारी माल मिळायचा. मेलो, गहू, तांदूळ जे असेल ते उपलब्ध, मका. तर दुपारी 2 बैलगाड्या घेऊन मंगळवारला यायचं. मंगळवारनं माल उचलायचा. 5 वाजता जायचं. 6 वाजता सगळी गर्दी दुकानापुढं त्यावेळेला. मग रात्रभर न जेवता मी माल वाटायचो. पाठच संपायचा. आणि ते मालाला मी पण अशी सिस्टीम केली त्यावेळेला लोक मला मानतात त्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमुळं. इकडं रेशन चालू, इकडं गिरण चालू, इकडं 2 सोपं आणून ठेवली होती, 2-3 पकडायला. माल घ्यायचा का तिथंच पकडायचा का लगी गिरणीत. रात्रीभर पकडली का सकाळी 4 वाजता घरी गेलं, भाकरी करायच्या का निघाली कामावर पण 8 वाजता. अशी सिस्टीम 2 वर्ष चालली. 72चा दुष्काळ, भीषण दुष्काळ. लोकांना त्यावेळेला खूप ताप झाला, पण गव्हर्नमेंटनं कामं काढून लोक जगवली. त्यावेळेला काम कमी पडू दिलं नाही कामाला. त्यावेळेला हे सगळं जे रस्ता आहेत ना, हे तुमचा रस्ता, आमचा मारापूर रस्ता, हे त्या काळात आहे.